रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा गॅस टँकरचा अपघात झाला आहे। रत्नागिरीतील हातखंबा गावाजवळ हा अपघात झाला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले, त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। अवघ्या 4 दिवसांत दुसऱ्यांदा हा अपघात झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सध्या पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। हातखंबा हायस्कूलची ही घटना घडली। हा अपघातग्रस्त टँकर जो झाला गॅसचा, LPG गॅसचा टँकर इथं अपघातग्रस्त झालाय आणि तो अपघातग्रस्त होत असताना त्याने बरोबर 4 टू व्हीलर आणि इथं असणारी कॅन्टीन त्याने नेल्यात। मी सगळ्यांना म्हणजे एवढे हे सांगेन की आमच्या हातखंबा गावचं ग्रामदैवत वाघजाई आईच्या कृपेने आमच्या शाळेतली मुलं, शिक्षक हे या अपघातातून वाचलेत आणि खरोखर आमच्या ग्रामदैवताचं आमच्या गाववाल्यांवर लक्ष आहे असंच आम्हाला आज वाटतंय। कृपाशीर्वाद आहे म्हणून आमची ही सगळी हा इतका भयंकर अपघात आहे की जर तुम्ही बघितलं तर अपघाताचं स्वरूप जर शाळेची सुट्टी झाली असती आणि मुलं जर खाली रस्त्यावर आली असती तर काय प्रसंग घडला असता हा चित्र तुम्ही सुद्धा सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा। कारण रस्त्याला लागूनचं हे हायस्कूल आहे। याचं नियोजन हे रस्त्याचं जे केलं गेलंय हे जरा चुकीचं झालंय ठेकेदाराकडून, त्यांनी सुद्धा हे सुधारायला हवं। आणि दोन्ही ठिकाणी आम्ही वारंवार आमच्या गावातील ग्रामस्थ सांगतायत की हातखंबा दर्गा तिथं चढाव झालाय आणि हातखंबा हायस्कूल तिथे बघा, तिथे ही गाडी आता किती दिवस झाली, ह्या गाड्या कायम बंद पडल्या, दिवस गाडी बंद आहे, दिवसातून 1-2 गाड्या बंद पडतात। त्यांनी आम्ही वारंवार गाववाल्यांनी सुद्धा त्यांना पत्र दिले, त्यांना सांगितलंय की हा रस्त्याचं काम व्यवस्थित करा। नियोजन रस्त्याचं झालं नसल्यामुळे हे अपघात होत आहेत। हायवेचं कुठंतरी थोडंसं नियोजन त्या ठेकेदारांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी हायवेच्या करायला हवं। आज ग्रामस्थांची ही भावना का तयार होते, ग्रामस्थ ज्यावेळेला उपोषणाला किंवा आंदोलनाला बसतात तर ते कारण तेवढ्या भावना गंभीर आहेत त्याच्या। नक्कीच कुठंतरी प्रशासनाने इथं आता येऊन त्यांच्याशी बोलावं आमच्या गाववाल्यांची, जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।